नमस्कार. अखेर प्रतीक्षा संपली. पोलीस भरतीच्या ऑनलाईन नोंदणीला नुकतीच सुरुवात झाली असून सहज अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी जी गाईडलाईन देण्यात आली आहे, आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत, तर ही संपूर्ण PDF फाईल पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर एका उमेदवाराला एकूण 5 प्रवर्गातून अर्ज करता येईल अशा प्रकारची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. तर ही संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे आणि पुन्हा या पोर्टलवरती यायचं आहे आणि येथे आल्यानंतर नवीन नोंदणी करण्यासाठी पोर्टलवरती नवीन नोंदणी करा तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरण्यासाठीचा पेज ओपन होईल. सर्वप्रथम तुमचा ईमेल ID त्यानंतर पासवर्ड येथे नोंदवायचा आहे. तर सर्वप्रथम ईमेल ID टाईप करायचा आहे आणि ते पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पुन्हा पुढच्या कॉलममध्ये पासवर्ड पुन्हा रिटाईप करायचा आहे. तर यामध्ये कॅपिटल लेटर, न्यूमरिक आणि कॅप्चा, तर अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड तयार करू शकता आणि भ्रमणध्वनी या कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव 10वी आणि 12वीच्या सर्टिफिकेटवर जसं आहे तिथे तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे. तर येथे पाहू शकता की स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये आपोआप देवनागरी म्हणजे मराठी भाषेमध्ये नाव आल्याचं पाहायला मिळेल. पुढे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे आणि आधार क्रमांक न चुकता टाईप करून अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि येथे दिला कॅप्चा टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती व्हेरिफिकेशन लिंक पाठवली जाईल आणि त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर सहज व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल आणि त्यानंतरच तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाईप करून लॉग इन करू शकता. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमची भरलेली डिटेल या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर मेन टॅबवरती तुम्हाला वरती टास्कबारवरती यायचं आहे आणि तिथे पदासाठी अर्ज करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि बाजूला इथे फोटो आणि सही देखील अपलोड करायची आहे. तर सर्वप्रथम पदासाठी अर्ज करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे, वडिलांचं नाव इंग्रजीत टाईप करायचं आहे आणि आडनाव देखील इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे. तर पुढे आईचं नाव टाईप करा. त्यानंतर इथे संपूर्ण माहिती पुढे मराठीमध्ये आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर पद या टॅबवर क्लिक करून तुम्ही एकूण 5 पदांसाठी अर्ज करू शकता. त्यापैकी तुम्ही कोणत्या पदाकरता अर्ज करता आहात ते तुम्हाला निवडायचं आहे. तर घटक या टॅबवर क्लिक करून तुम्ही कोणत्या ठिकाणी अर्ज करणार आहात तर येणाऱ्या यादीमधून तुमच्या पसंतीचा क्रम तुम्हाला एकदाच इथे निवडता येईल. तर लक्षात घ्या, एकूण 5 गटांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर पोलीस वाहन चालक, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल, SRPF, त्यानंतर पोलीस बॅट्समन आणि पोलीस शिपाई. तर अशा प्रकारे SRPF किंवा पोलीस शिपाई, तर अशा प्रकारे एकूण 5 प्रवर्गातून तुम्ही अर्ज करू शकता. तर योग्य तो ऑप्शन निवडायचा आणि पुढे तुम्हाला कोणत्या ठिकाणाहून अर्ज करायचा आहे तर येणाऱ्या लिस्टमधून तुम्हाला इथे ऑप्शन निवडता येईल. तर हे निवडून झाल्यानंतर पुढील पृष्ठ या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर आरक्षण तपशील, तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्ही स्पोर्ट्समन आहात का, होय म्हटलात तर संपूर्ण डिटेल टाईप करावं लागेल, नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही अंशकालीन कॅन्डिडेट आहात का, माजी सैनिक आहात का, भूकंपग्रस्त, त्यानंतर होमगार्ड, अनाथ, त्यानंतर माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी आहात का, तर अशा प्रकारे संपूर्ण होय नाही यामध्ये तुम्ही ऑप्शन निवडायचे आहेत. त्यानंतर खेळाडू, प्रकल्पग्रस्त आणि पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का, असाल तर होय म्हणायचं आहे आणि नसाल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगरी निवडायची आहे. तर कॅटेगरीवरती क्लिक करून तुमची कॅटेगरी येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायची आहे. त्यानंतर पुढे जात सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आहे याची डिटेल तुम्हाला टाईप करायची आहे. तर यामध्ये जावक क्रमांक जो आहे कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्रावर तो टाईप करायचा आहे. त्यानंतर इश्यू झाल्याची तारीख येणाऱ्या लिस्टमधून टाईप करायची आहे. तर लक्षात घ्या, संपूर्ण माहिती तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावर पाहूनच तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. त्यानंतर शिक्षण या टॅबवरती क्लिक करून किमान पात्रता इथे 12वी आहे किंवा समतुल्य यापेक्षा असेल तर तुम्ही ते निवडू शकता. त्यानंतर 12वीचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेटवरती पाहून उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक जी तुम्ही सर्टिफिकेट आहेत तुमच्याकडे याचा तुम्हाला नंबर न चुकता टाईप करायचा. संपूर्ण माहिती सर्टिफिकेटवर पाहून टाईप करायची आहे. यामध्ये पासिंग सर्टिफिकेटवरचा क्रमांक तुम्हाला इथे न चुकता टाईप करायचा आहे. त्यानंतर जन्मदिनांक या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या पॉपअप विंडोमधून तुमची बर्थ डेट टाईप करायची आणि पुढे आपोआप वय आल्याचं पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे पुढे पुढील पृष्ठ या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल. त्यानंतर तुमचा घराचा पत्ता, त्यानंतर इमारत क्रमांक, त्यानंतर रस्त्याचं नाव, अशा संपूर्ण परिसराचं नाव
त्यानंतर राज्य या टॅबवर क्लिक करून महाराष्ट्र राज्य निवडू शकता. त्यानंतर जिल्हा पुढे आलेलं पाहायला मिळेल. त्यामध्ये येणाऱ्या लिस्टमधून तुमचा जिल्हा येथे तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर तालुका या टॅबवर क्लिक करून तालुक्याच्या लिस्टमधील नावावर क्लिक करायचं आहे. तुमच्या गावाचं नाव, नंतर मुक्काम पोस्ट आणि पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे. दोन्ही ॲड्रेस एक असेल तर स्थायी निवास व तपशील या संपर्काचा पत्ता एकच आहे या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर पुढील पृष्ठ या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर इतर तपशील यामध्ये धर्म या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे. त्यानंतर पुढे तुमची कास्ट कुठली आहे ती येथे टाईप करायची आहे. त्यानंतर पोटजात म्हणजे सबकास्ट येथे तुम्हाला टाईप करायचे आहे. जर येथे पाहू शकता की निमशासकीय किंवा सैन्य दलामध्ये तुम्ही सेवेमध्ये आहात का असाल तर होय म्हणायचं आहे. आणि संपूर्ण सेवेमध्ये असलेल्या कार्यालयाचं नाव, जिल्हा टाईप करायचं आहे. नसाल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर होय या टॅबवर क्लिक करून डोमासाईल सर्टिफिकेटमधले जावक क्रमांक आणि दिनांक सर्टिफिकेटवर पाहून टाईप करायचं आहे. त्यानंतर कर्नाटकाचे रहिवासी आहात का तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. असाल तर होय या टॅबवर क्लिक करून संपूर्ण डिटेल टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्ही समांतर आरक्षणांतर्गत म्हणजेच पाहू शकता की खेळाडू, गृहरक्षक दल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक व इतर यामध्ये 30% महिला पण आहेत. आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का तर येथे आपोआप नाही येईल, कारण का मागच्या वेळी तुम्हाला ऑप्शन तसे देण्यात आले होते. स्पोर्ट्समन आहात का तर त्यापैकी योग्य ऑप्शन निवडला तर तुम्हाला हा ऑप्शन पुन्हा सर्टिफिकेट डिटेल टाईप करण्यासाठी प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत आलात तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे का तर होय या टॅबवर क्लिक करून तुम्ही नॉन क्रिमिनल गटात मोडत असल्याबाबतचे प्रवर्गासाठीचा विधिग्राह्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त केले आहे का असाल तर होय म्हणून सर्टिफिकेटचा जावक क्रमांक आणि दिनांक येथे टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. शकता की पोलीस शिपाई या पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता तुम्ही पूर्ण केली आहात का तर होय म्हणायचं आहे. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का तर येथे देखील होय म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे NCC प्रमाणपत्र आहे का असेल तर होय म्हणून संपूर्ण प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक टाईप करायचा आहे. नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे लायसन आहे का वाहन चालवण्याचं असेल तर होय म्हणायचं आहे. नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र MSIT सर्टिफिकेट आहे का तर होय म्हणा. नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का असाल तर होय म्हणायचं आहे. आणि सर्टिफिकेट नंबर आणि जावक दिनांक टाईप करायचा नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करून पुढील पृष्ठ या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन डिटेल टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल. अर्हता या टॅबवर क्लिक करून 12वी या प्रकारचा टॅब निवडायचा आहे. त्यानंतर मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड, हायर सेकंडरी अँड सेकंडरी अशा प्रकारे टाईप करू शकता. त्याचबरोबर उत्तीर्ण येथे पास टाईप करायचा. निकालाचं वर्ष म्हणजेच उत्तीर्ण कधी झाला ते येथे तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. एकूण प्राप्त गुण आणि एकूण गुण अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे टाईप करायची आहे. त्यानंतर आपण पदवीधर आहात का असाल तर होय म्हणून संपूर्ण ग्रॅज्युएशन डिटेल तुम्हाला टाईप करायचे. नसाल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्ही पदव्युत्तर आहात का होय म्हणा. असाल तर नसेल तर गरज नाही. तर यामध्ये मिनिमम शैक्षणिक पात्रता 12वी येथे देण्यात आलेला आहे. तर याचबरोबर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीमध्ये निवड नाही झाली तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास तयार आहात का, म्हणजेच MSF अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करण्यास तयार आहात का. जर निवड झाली नाही तर येथे असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून अर्जाचे पुनरावलोकन म्हणजेच तुम्हाला येथे अर्ज पुन्हा प्रिव्ह्यू पाहायला मिळेल. तर येथे अर्जाचे पूर्वदृश्य या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर संपूर्ण अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. तर संपूर्ण अर्जातील सर्व डिटेल काळजीपूर्वक पाहून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी स्क्रोल डाऊन करून बंद करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. येणाऱ्या पॉपअप विंडोवरती ओके या क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा टोकन क्रमांक प्राप्त होईल आणि तसा मेसेज मोबाईलवरती देखील पाठवला जाईल. आणि त्यानंतर पुन्हा येथे अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला तुमचे फोटो आणि सही येथे अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या, फोटो आणि सही तुम्ही यापूर्वी देखील अपलोड करू शकता. तर छायाचित्र अपलोड करा या टॅबवर क्लिक करून येथे फोटो कुठल्या साईजमध्ये असायला पाहिजेत असे संपूर्ण डिटेल येथे देण्यात आले आहे. तर फोटो JPG किंवा PNG स्वरूपात असावे. छायाचित्राचा आकार 5 ते 20 KB पर्यंत असला पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सेल असावी आणि उंची 200 ते 212 पिक्सेल असावी. तर लक्षात घ्या, येथे क्रॉप देखील तुम्ही डायरेक्ट करू शकता. तर येथे चूज फाईल या टॅबवर क्लिक करून फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करून झाल्यानंतर सही देखील तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर स्वाक्षरी अपलोड करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. पुन्हा येथे
सही काळ्या पेनने करायचं आहे. रुंदी आणि पिक्सेल येथे देण्यात आलेलं आहे. तर स्वाक्षरी JPG, PNG किंवा IF स्वरूपात असावी. त्यानंतर स्वाक्षरीचा आकार 5 ते 20 KB असावा आणि स्वाक्षरी 256 पिक्सेलवरती असावी. चूज फाईलवर क्लिक करून त्याची सही तुम्हाला अपलोड करायची आहे. फोटो आणि सही अपलोड करून झाल्यानंतर तुम्ही येथे बॅक यायचं आहे आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. तर येथे पे नाऊ या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण स्टेटस, फोटो अपलोड स्टेटस अपलोडेड अशा प्रकारे पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुमचा टोकन क्रमांक आल्याचा पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे जा या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे जा या टॅबवर क्लिक केल्यानंतर टोकन क्रमांक, तुमचं नाव, परीक्षा फी नॉट पेड अशी स्टेटस पाहायला मिळेल. तर ऑनलाईन भरणा या टॅबवर क्लिक करून कॅप्चा टाईप करायचा आहे. सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, तर अशा प्रकारे तुम्ही सहजचं पेमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, सहजचं पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सेव्ह करून ठेवायचा आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे. तर अशा प्रकारे सहजच्या पोलीस भरतीचा फॉर्म तुम्हाला भरता येईल. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.